श्री स्वामी समर्थ. मंडळी, बहुतेक लोक पुरुषोत्तम मासमधील येणारी एकादशी सामान्य दिवस समजतात. परंतु धार्मिक मान्यतेनुसार या दिवसाला विशेष महत्त्व मानले जाते. पुरुषोत्तम मासमधील येणारी अंतिम एकादशी म्हणजेच कमला एकादशी आज 11 जून रोजी आहे. आज जाणून घेऊया अतिशय सोपे दान काय करायचे आहे. हे दान अतिशय श्रद्धेने केले तर मान्यतेनुसार भगवान श्री लक्ष्मीनारायण यांची कृपा प्राप्त होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धार्मिक मान्यतेनुसार पुरुषोत्तम मास भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. या पूर्ण महिन्यामध्ये जप, तप, दान आणि भक्ती यांना विशेष महत्त्व आहे. जेव्हा पुरुषोत्तम मासमधील अंतिम एकादशीचा दिवस येतो त्या दिवशी भक्त हा दिवस अतिशय भक्तिभावपूर्णपणे साजरा करतात. म्हणतात या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची भक्ती केल्याने मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. या दिवशी दान आणि सेवा केल्याने या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढते. मंडळी, आज आपण एक अत्यंत सोपा उपाय बघणार आहोत. हा उपाय कोणतीही व्यक्ती आपल्या श्रद्धेनुसार करू शकते. हा उपाय कोणता आहे तर बघूया. भगवान श्रीहरी विष्णूंना आंब्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आंब्याला फळांचा राजा मानला जाते. धार्मिक परंपरेनुसार बऱ्याचशा ठिकाणी फळांचे नैवेद्य देवाला अर्पित केले जाते. जर तुमच्याकडे आंबा उपलब्ध असेल तर तुम्ही सकाळी स्नान आणि घरातील पूजा करून भगवान विष्णूंना हा नैवेद्य दाखवू शकता. भगवान विष्णू किंवा लक्ष्मीनारायण यांना हा नैवेद्य तुम्ही अर्पित करू शकता. हा नैवेद्य अर्पित करताना तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता. हे लक्ष्मीनारायण, माझ्या भक्तीला स्वीकार करा. माझ्या जीवनात सद्बुद्धी, शांती आणि धर्मावर चालण्याची शक्ती मला द्या. आणि यानंतर तुम्हाला शक्य असेल किंवा तुमच्या क्षमतेनुसार, श्रद्धेनुसार तुम्ही आंब्याचे दान हे एखाद्या जरूरतमंद व्यक्तीला किंवा मंदिराबाहेर करू शकता. गोशाळा किंवा सेवा कार्यामध्ये तुम्ही दान करू शकता. धर्मशास्त्रामध्ये दानाचे महत्त्व केवळ वस्तूंच्या किमतीवरून नाही, परंतु त्यामागील आपल्या भावना आणि निस्वार्थ सेवा यावर ठरली जाते. लक्षात ठेवा, देवाला अधिक प्रिय गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपली करुणा, आपली श्रद्धा ही आहे. स्वच्छ मनाने केलेली सेवा ही भगवानाला अतिशय प्रिय आहे. म्हणून या दिवशी एखाद्या जरूरतमंद व्यक्तीला भोजन देऊ शकता. कोणत्याही जरूरतमंद व्यक्तीची सहायता करणे किंवा ईश्वर स्मरण करणे हे एक श्रेष्ठ आध्यात्मिक कार्य मानले जाते. मंडळी, पुरुषोत्तम मास हे आध्यात्मिक चिंतन, सेवा, भक्ती याचे संदेश देते. पुरुषोत्तम मासमध्ये ही सांगितलेली वरील सेवा तुम्ही नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.